नमस्कार, आपण बघत ITV9 मराठी. मी वैभव कुलकर्णी आपलं स्वागत करतो. अर्थात सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. आजचा दिवस तितकाच खास, देशासाठी खास. काही क्षणातच आता अर्थसंकल्प हा सादर होईल. मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, पियुष गोयल आता देशाचं बजेट घेऊन पोहोचलेले आहेत वित्त मंत्रालयात. आताची मोठी बातमी, पियुष गोयल वित्त मंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि 11 वाजता बरोबर ते अर्थसंकल्प सादर करतील. अर्थात अंतरिम बजेट असणाऱ्या आता तरी असं सांगितलं जात आहे. आणि काय असणार आहे सर्वसामान्यांसाठी, काय असणार आहे शेतकऱ्यांसाठी, काय असणार आहे, नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण सध्या तरी अतिशय बिकट स्थिती आहे देशाची, असं सातत्यानं सांगितलं जात आहे. अनेक रिपोर्ट्स लीक केले जात आहेत. पियुष गोयल वित्त मंत्रालयात पोहोचलेले आहेत. आताची मोठी बातमी, समोरची दृश्य आपण बघतोय. वित्त मंत्रालयात पियुष गोयल पोहोचले तेव्हाची दृश्य. आणि सवलतींची खैरात आज सरकार करणार आहे का, हा देखील खूप मोठा प्रश्न. घरातून निघाले तेव्हा पियुष गोयल यांची दृश्य, तर वित्त मंत्रालयात ते पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आज अंतरिम बजेट जे आहे ते पियुष गोयल हे मांडतील. आणि या बजेटकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. कारण देशासाठी, कामगार वर्गासाठी, शेतकऱ्यांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी आणि नोकरदारांसाठी नेमकं या बजेटमध्ये काय असणार याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता. अर्थात मोदी सरकारचं या टेन्युअरमधले शेवटचं बजेट असल्यानं त्याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा खेळलेल्या आहेत. निवडणुकांआधीचं बजेट म्हणजे खैरात असणार आहे का, हा देखील खूप मोठा प्रश्न. पियुष गोयल आता काही वेळातच म्हणजे 11 वाजता बरोबर अंतरिम बजेट मांडतील. आणि प्रत्येकाला ठराविक काळानं परीक्षा द्यावीच लागते. आता मोदी सरकारची खरी परीक्षा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आहे. अर्थसंकल्पाबाबत अनेक तर्कवितर्क देखील लढवले जात आहेत. आजच्या बजेटमध्ये नेमकं काय असू शकतं आणि आजचं बजेट हे मोदी सरकारसाठी पुन्हा सत्तेचा मार्ग सुकर करणार का, पाहूया ITV9चा हा स्पेशल रिपोर्ट. मोदी सरकारकडून किती पडणार घोषणांचा पाऊस. ये सरकार गरीब की छोटी छोटी चिंताओं और बड़ी बड़ी समस्याओं को दूर करने के लिए लगातार कोशिश करती रही है. अंतरिम बजेटना पुन्हा मोदी सरकार येणार. नई दुनिया है, नया दौर है, नई है उमंग. कुछ थे पहले के तरीके तो कुछ है आज के रंग ढंग. रोशनी आके अंधेरों से जो टकराई है, काले धन को भी बदलना पड़ा आज अपना रंग. दीडपट हमीभाव जे आता सध्या शेती डबघाई झाले ते दीडपट हमीभावासाठी शासनाने त्यात अर्थसंकल्पात तरतूद करावी. इनकम टैक्स में जो लोएस्ट लिमिट है वो थोड़ी बढ़नी चाहिए और लेडीज को थोड़ा और छूट मिलना चाहिए. तर अर्थसंकल्पाच्या सुटकेसमधून नेमकं काय निघणार याची उत्सुकता सर्वसामान्यांपासून शेतकरी आणि उद्योजकांना लागली आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे अर्थसंकल्पातून मतांचा पाऊस पाडण्याची तयारी मोदी सरकारनं केलीच असेल. पण अर्थसंकल्पात नेमकं काय काय असू शकतं त्यावर एक नजर टाकूया. शेतकऱ्यांसाठी इन्कम सपोर्ट स्कीमची घोषणा केली जाऊ शकते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वर्षाला 12,000 2 हप्त्यांमध्ये मिळू शकतात. त्याचबरोबर 3 लाखांपर्यंतचं कर्ज विना व्याज देण्याची घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. गरिबांसाठी युनिव्हर्सल बेसिक स्कीम सुरू केली जाऊ शकते. याद्वारे बेरोजगार तसंच गरिबांना ठराविक रक्कम दिली जाईल. सर्वसामान्य आणि नोकरी करणाऱ्यांना मोदी सरकार करामध्ये दिलासा देण्याची दाट शक्यता आहे. सध्याची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांवरून 5 लाख करण्याची चर्चा आहे. घर खरेदी करणाऱ्यांसाठीही मोदी सरकार गिफ्ट देऊ शकते. गृह कर्जावरील अनुदानाची मर्यादा 6 लाखांवरून 8 लाख होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठीही खास विमा स्कीम आणली जाऊ शकते. GST मध्ये रजिस्टर असलेल्या व्यावसायिकांना याचा फायदा मिळेल. तसंच लहान व्यापाऱ्यांना कर्ज मिळण्याची प्रक्रिया आणखी सुलभ केली जाईल. आमच्या गावाकडे एक म्हण आहे की शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याबद्दल नेहमी सांगत असते, मला एक लुगडं घेणार आहेत, एक घेतील आणि एक बहुतेक घेतील, असा हा प्रकार आहे सगळा. मुळामध्ये आता यांना 4 बजेटमध्ये काही करता आलं नाही. यांची इच्छा नव्हती, केलं नाही आणि आता काय करणार आहेत. आणि आता फक्त फक्त स्वप्नांचे इमले बांधणार आहेत. जे संकट कोसळलेलं आहे, दुष्काळामुळे असेल, ऊस पीक शेतकरी घेणाऱ्यांना हुमणीमुळे असेल, या सगळ्या बाबतीत शेतकरी होरपळलेला आहे. आणि म्हणून आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं संपूर्ण कर्जमाफी
ज्या पद्धतीनं पवार साहेबांनी 10 वर्षापूर्वी संबंध देशाला 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिलेली होती, अशा पद्धतीची कर्जमाफीची आवश्यकता आहे. आता तुम्ही जे ईबीसीला म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासला तुम्ही 10% आरक्षण दिलंय, तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा 8 लाखाचंच उत्पन्न असणाऱ्यांना या सुविधा मिळतील. सोयी सुविधा म्हणजे नोकरी आणि तुम्हाला पब्लिक अपॉर्च्युनिटीज, पब्लिक एम्प्लॉयमेंट. तर याच्यासाठी सुद्धा 8 लाखाचं आहे, तर सगळ्यांनाच 8 लाखापर्यंतचं उत्पन्न हेच इन्कम टॅक्सचं थ्रेशोल्ड धरा आणि हीच स्लॅब धरून 8 लाखापर्यंतचं उत्पन्न देशामध्ये प्रत्येक नागरिकाला त्याच्यावर इन्कम टॅक्स करमुक्त. जीएसटीचे रेट मोठ्या प्रमाणामध्ये कमी केलेले आहेत. त्यानंतर काय थोड्याशा अडचणी ज्या उद्योगपतींना आलेल्या आहेत त्या दूर करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा बजेटमध्ये तरतूद असेल. आणि हे जे बजेट आहे हे बजेट सर्वांना न्याय देणारं कशा पद्धतीचं बजेट असेल, अशाच पद्धतीचं थिंकिंग, अशाच पद्धतीची गाईडलाईन भारत सरकारची राहणार आहे. आणि त्यामुळे हे बजेट हे सर्वांना हवंच वाटणारं, सर्वांना न्याय देणारं. खर्च आणि उत्पन्नाचा मेळ बसवून लोकांना खुश करण्याचं मोठं आव्हान मोदींसमोर आहे. त्यातच 3 महिन्यातच मोदी सरकारची मोठी परीक्षा जनताच घेणार आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे लोकांची नाराजी सरकार अजिबात घेऊ इच्छिणार नाही. विनोद राठोड, TV9 मराठी, नवी दिल्ली. आणि अर्थात हे बजेटचं महाकव्हरेज आपण बघतोय आणि प्रत्येक पैलू आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी एक्सपर्ट मंडळी सगळी माझ्यासोबत आहेत, तसंच विविध पक्षाचे प्रवक्ते देखील आपल्यासोबत असणार आहेत. त्यांना देखील मी विचारणार आहे. मनीषा कांदे ताई आहेत, शिवसेनेच्या आमदार आहेत आणि प्रवक्ते आहेत, तर त्यांचं देखील स्वागत. तसंच महेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, स्वागत आहे तुमचं. डॉक्टर अजित नवले आहेत, किसान सभेचे सरचिटणीस आहेत, सर स्वागत आहे तुमचं. जयंत माइंडकर सर, ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत. जितेंद्र आपटे, अर्थशास्त्र अभ्यासक, अनेक गोष्टी आपल्याला त्यातल्या समजून सांगतील, ते देखील आपल्यासोबत आहेत. डॉक्टर राजेश पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांचं देखील स्वागत. हे सगळे 6 पॅनलिस्ट आपल्यासोबत आहेत. सुरुवात करतोय माइंडकर सरांपासून, ज्येष्ठ पत्रकार आहेत. सर, मुळातच एक संभ्रम निर्माण झाला सगळ्यात महत्वाचा, की अंतरिम बजेट आहे की फुल बजेट असणार आहे, काय असणार आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की बेरोजगारीचे आकडे हे समोर आले नाहीत, ते पण लीक झाले. प्रत्येक गोष्ट लीक होते. एवढा सगळा संभ्रम का निर्माण केला सरकारने? मुळात सरकारची 4.5 वर्ष पाहिलीत तर कुठलीही गोष्ट ही क्लिअर ठेवायचीच नाही, शेवटपर्यंत झाकून ठेवायची आणि काहीतरी वेगळंच वेळेवर अनाऊन्स करायचं, ही या सरकारची परंपरा आहे. आणि ही आत्ताही इथेच राहिली. म्हणजे मी इथे अगदी या डिस्कशनला येत असताना मुद्दामून गुगलवर चेक करून सगळीकडे पाहिलं की हे इंटरिम बजेट आहे की फुल फ्लेज बजेट आहे. अर्थात जो काही माझा डिक्लेअर केलेलं नाही, तेही डिक्लेअर केलं नाही. जो काही माझा 31 वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव आहे, जर मे मध्ये इलेक्शन्स आहेत तर केवळ 3 महिन्याकरता फुल फ्लेजेड बजेट येऊ शकत नाही, येणार नाही, ही साधी गोष्ट मला सुद्धा माहिती आहे. परंतु ते समजा आदल्या रात्री हे एखाद्या प्रेस नोटद्वारे हे अंतरिम बजेट आहे, इंटरिम बजेट आहे असं जर का अनाऊन्स केलं असतं तर काही हरकत नव्हती. एक लेखानुदान आम्ही 3 महिन्याकरता मागून घेत आहोत, त्याच्यामुळे या प्रिडिक्शन्सला जे आपण अंदाज बांधतोय ते थांबले असते. पण तेही झालेलं नाही. राहता तुम्ही दुसरा प्रश्न, काल परवापासून आकडे लीक झाले असं एक सांगितलं जात आहे. हे लिकेज आहे हे याच्या आधी पण अनेक वेळा झाले. याच्यातली बेसिक गोष्ट अशी आहे की अगदी 2014 पासूनच्या प्रत्येक मोदींच्या स्पीचमध्ये किंवा मेक इन इंडिया सारख्या स्कीमद्वारे किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला रोजगार निर्मिती आम्ही किती करून देतोय याचे दावे केलेले आहेत. त्या सर्वांची जर का गोळाबेरीज केली आणि सध्या परवा काल लीक झालेले आकडे जर का पाहिले तर त्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात तफावत आहे आणि किती मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. इंटरिम बजेट आहे हे देखील सांगण्याचं समोरची दृश्य आपण बघतोय. पियुष गोयल जे ते अर्थमंत्रालयात पोहोचलेले आहेत आणि पेटारा घेऊन आलेले आहेत. अर्थात त्या पेटाऱ्यात काय निघतंय यासाठी 11 वाजताची वाट बघावी लागेल आणि त्यानंतर सारा देशाला कळेल. समोरची दृश्य आपण बघतोय, अगदी आश्वासक असं हास्य दिसतंय. बजेटच्या कॉपी संसदेत पोहोचलेल्या आहेत. सगळं बाळ जे आहे ते घेऊन आता पियुष गोयल जे आहेत ते दाखल झालेत आणि 11 वाजता बरोबर या वाचनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर काय नेमकं या देशाला त्यांनी दिलेलं आहे या बजेटमधनं हे स्पष्ट होईल. बजेटच्या कॉपी मात्र सध्या तरी संसदेत पोहोचलेल्या आहेत. आणि या सगळ्या समोरच्या कॉपीज आपण बघतोय. बजेटच्या या कॉपीज आहेत, बाढ घेऊन आता पोहोचलेल्या आहेत पियुष गोयल. मात्र 11 वाजता जेव्हा वाचायला सुरुवात करतील बजेट तेव्हा काय नेमकं देशाला मिळतंय, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय दिलेलं आहे, कामगारांना काय दिलेलं आहे, नोकरदारांना काय दिलेलं आहे, सर्वसामान्यांना नेमकं काय दिलंय याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अर्थात उत्सुकता आता ताणली जाणार आहे 11 वाजेपर्यंत. 11 वाजता बरोबर संसदेत बजेट वाचनाला सुरुवात होईल. अंतरिम बजेट आहे त्यामुळे फार मोठ्या घोषणा होतील असंही शक्य नाहीये.
आणि थेट जाऊयात विनोद राठोड माझा सहकारी आपल्या सोबत आहे संसदेमधनं. विनोद, काय नेमकं तिकडे होत आहे? कारण आपण बघितलं या सगळ्या कॉपीज पोचलेल्या आहेत संसदेत. नक्कीच वैभव, कारण केंद्र सरकारचा हा आणि मोदी सरकारचा शेवटचा बजेट आहे आणि त्यांनी बजेटच्या कॉपी पार्लमेंटमध्ये संसद भवनमध्ये पोहोचल्या आहे आणि थोड्याच वेळात केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल या ठिकाणी पोहोचतील आणि थेट 11 वाजता या वाचनाला सुरुवात होईल. हा बजेट अंतरिम असल्याचा दावा जरी केला असले परंतु विरोधकांकडून मात्र हा अंतरिम बजेटच असला पाहिजेत असं ही मागणी आहे. कालच शिवसेनेने 8 लाखापर्यंतची जी मर्यादाची आहे त्या मर्यादेला 8 लाखपर्यंतची करमुक्त करण्याचं पत्रही त्यांनी दिले आहे. तर एकंदरीत हा जो बजेट आहे तो फक्त अंतरिम बजेट असावा, कारण आगामी लोकसभा निवडणूक गेल्या 3 महिन्यामध्ये आहे आणि त्या 3 महिन्याच्या अनुषंगाने या बजेटमध्ये कुठल्याही प्रकारच्या घोषणा होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे असे वारंवार विरोधकांकडून बोललं जातं. परंतु एक महत्त्वाची बाब अशी आहे, काल ज्याप्रमाणे बैठकांचा जो बैठक पार पडला, या पहिल्या सरकारची, त्यानंतर एनडीए सरकारची आणि त्यानंतर खुद्द भाजपची, यासारख्या बैठकांमध्ये त्यांनी वारंवार अंतरिम बजेट आणि 2-3 बिलांचा विचार केला आहे. त्यामध्ये 3 तलाक बिल, सिटीजन बिल यासारखे बिल आहे त्यांना कसं पारित करता येईल यावरही सगळ्यांचं लक्ष असलं नाही. काल ज्याप्रमाणे राष्ट्रपतीचं अभिभाषण झालं त्या अभिभाषणामध्ये त्यांनी सरकारचा जो केलेला कामकाजाचा जो आराखडा आहे त्यांनी काल त्या आपल्या भाषणामध्ये प्रस्तुत केला. परंतु आज जे आहे 11 वाजता नंतर आपल्याला सर्वांना कळेल की काय घटेल काय वाढेल यासारख्या सगळ्या गोष्टींचा जो अंदाज आहे तो आपल्याला 11 वाजता वाचनाला सुरुवात होईल. राईट विनोद, आणि त्यानंतर बजेटच्या वाचनाला नक्कीच विनोद पुन्हा तुझ्याकडे येऊ, तुझ्याकडे अपडेट सामान घेणार आहोत. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेक नंतर लगेच परततोय. आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. सगळे मान्यवर तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे मी जाणारच आहे. आणि अर्थात एक फक्त प्रेक्षकांच्या माहितीसाठी की अंतरिम बजेट आपण सातत्यानं जे म्हणतोय ते नेमकं असतं काय, तर पूर्ण आर्थिक वर्षाशिवाय सादर केलं जाणारं बजेट म्हणजे अंतरिम बजेट म्हटलं जातं. अंतरिम बजेटमध्ये काही महिन्यांच्या आर्थिक ताळेबंदीचा लेखाजोखा असतो. अंतरिम बजेटला वोट ऑन अकाउंट असं देखील म्हटलं जातं. लोकसभेच्या ज्या वर्षी निवडणुका असतात त्या वर्षी शक्यतो अंतरिम बजेट जे ते सादर होतं. अंतरिम बजेटमध्ये कुठलंही आर्थिक सर्वेक्षण सादर होत नाही आणि अंतरिम बजेटमध्ये कुठल्याही मोठ्या खर्चाचा ताळेबंद नसतो. त्यामुळे काय काय नेमक्या घोषणा होणार याकडे देखील खूप सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जितेंद्र आपटे आपल्या सोबत आहे. जितेंद्र, आपले काय वाटतं, काय अपेक्षा आहे अर्थतज्ञ म्हणून या बजेटकडनं? तुम्ही आता पहिले जे म्हणालात हे वोट ऑन अकाउंट आहे, हे पूर्ण बजेट असू शकत नाही. म्हणजे तो संभ्रम असलाच नाही पाहिजे, कारण यांची जी लिमिट आहे ते 31 मार्च पर्यंतच आहे. जे मागचं बजेट झालं तो एक्सपेंडिचर किंवा काही ते फक्त 31 मार्च पर्यंतच आहे. मेन म्हणजे ह्याच्यात पूर्ण ते बजेट सादर करू शकणार नाहीत पूर्ण वर्षाचं, काही महिन्यासाठीच हे असेल. आणि त्याच्यात मला असं वाटतं जो प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे शेतकऱ्यांचे, एम्प्लॉयमेंटचे, हे जे मेजर प्रॉब्लेम्स आहेत ते आत्ताची त्यांची नीती आहे तीच पुढे म्हणजे त्या दृष्टीनेच पुढे काहीतरी वाटचाल करण्याची शक्यता आहे. कारण आता गरज आहे म्हणजे शेतकरी एम्प्लॉयमेंट, जे शेतकरी जो काय प्रॉब्लेम झाला आहे ॲग्रिकल्चरचा, सगळ्या म्हणजे आपलं 75% माणसं शेती भागात राहतात, शेतीवरती अवलंबून आहेत आणि त्याचा GDPचा जर बघितला आपण त्याचा हिस्सा तर अगदीच कमी आहे, म्हणजे नगण्यच म्हणायला लागेल. तर मेन ह्याच्यामध्ये अशी अपेक्षा आहे की उत्साह वाढवणारा बजेट असेल असं तोमर म्हणतात. आपल्या अगदी थोडक्यामध्ये की करमुक्त उत्पन्नाची मर्यादेची 2.5 पासून किती होईल असं वाटतं अगदी थोडक्यात? नाही, मला वाटत नाही की आता ह्याच्यात काही होईल. पण प्रश्न असा आहे, काही दिलं नाही तर प्रॉब्लेम आहे आणि काढून घेतलं तर त्याच्याहून जास्त प्रॉब्लेम आहे. पण आता सध्या अशी स्थिती आहे, आता काही एक्स्ट्रा काही देणं, जी काही आता डिफिसिट आहे, फिस्कल डिफिसिट आहे, त्याच्यात काही तुटपुंज दिलं तर आणि कर म्हणजे पातळी वाढवण्यापेक्षा एटीसी म्हणजे इन्व्हेस्टमेंटची पातळी वाढवली तर जास्त योग्य ठरेल असं मला वाटतं. मनीषा कायने, तुम्ही तर मागणी केली की 8 लाखापर्यंत उत्पन्न आहे ते करमुक्त करा. काय नेमकी मागणी? नेमकं असं आहे की थोडं सुरुवातीला बोलायचं झालं तर सामान्य माणसाला बजेटकडनं काय अपेक्षा असतात की गृहिणी असेल, कोणी असेल, नोकरदार वर्ग आहे, की आम्ही बाजारात गेल्यावर कोणत्या वस्तूंचे भाव कमी होणार आहे ते महत्वाचं आहे किंवा कोणत्या वस्तूंचे भाव वाढणार आहे. कारण गेले 4 वर्षाची परिस्थिती पाहिली तर लोकांनी अतिशय म्हणजे झगडाच दिलेला आहे. मग ती नोटबंदी असो, जीएसटी असो, अनेक आव्हानं लोकांनी पेटलेली आणि सातत्याने पेट्रोल डिझेल तर लोकांनी इतकं फेस केलेलं आहे. म्हणजे असं वाटतं की आता या बजेटमध्ये तरी काय निघणार आहे. म्हणजे लोकांना काही फार अपेक्षा आहे असं नाहीये, परंतु तरी लोकांना एक आशा आहे की काहीतरी निदान जाता जाता तरी काहीतरी चांगलं करतील असं आहे. दुसरं, शिवसेनेने जी महत्वाची म्हणजे
हे तुम्ही म्हणजे फारच सूचक बोलताय, म्हणजे आता येणारच नाहीये तसं म्हणायचं का तुम्हाला? नाही, निदान आता तरी जात आहेत ना, पुढचं पुढे बघू. परंतु जाता जाता तरी काय देतायत ह्याच्याकडे लक्ष आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे आर्थिक आता सगळं देशामध्ये जे काय GST असेल किंवा आताच कालचा जो रिपोर्ट आहे नोटबंदी नंतरचा आलेला की किती लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, तर हे अतिशय महत्वाचे विषय. म्हणजे सरकारने किती कानावर हात ठेवले तरी सगळेजण ओरडून सांगतायत, फक्त मोदीजींना पटत नाहीये की नोकऱ्या लोकांच्या गेलेल्या आहेत. तिसरा महत्वाचा मुद्दा की शिवसेनेने अतिशय महत्वाची आम्ही मागणी केलेली आहे आमच्या खासदारांनी की 8 लाख पर्यंतचा तुम्ही जे इन्कम आहे त्याच्यावर तुम्ही इन्कम टॅक्सला तुम्ही रिलीफ द्या. ही अतिशय महत्वाची मागणी आहे. मला असं वाटतं अनेक लोकांना याच्यामध्ये फायदा होणार आहे. कारण आता ज्या प्रमाणात महागाई वाढते आणि बेरोजगारी वाढते, सरकार आता स्वतः गडकरी म्हणतात की नोकऱ्या आहे कुठे, नक्की. म्हणून 8 लाख करायला हवं. 8 लाख करायला पाहिजे. काही पुन्हा तुमच्याकडे येतो. अर्थात आपण सामान्यांविषयी बोलतोय, सामान्यांना काय वाटतं हे देखील जाणणं खूप गरजेचं आहे. हे जातोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, इथं माझी सहकारी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत आहे. मीनाक्षी, काही प्रवासी तुझ्या सोबत असतील, त्यांच्या नेमका काय अपेक्षा आहेत त्यांना विचार. वैभव, नक्कीच काही वेळेतच आपला आर्थिक संकल्प जाहीर होईल आणि काही प्रवासी आहेत जे दररोज रेल्वेने प्रवास करतात, त्यांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही रेल्वेने प्रवास करतात दररोज, काय अपेक्षा आहेत? काही वेळेतच बजेट जाहीर होईल, काय वाटतं? आज जर तुम्ही उपनगर साईडला बघाल, दिवा डोंबिवली ह्या साईडला, तिथून जर चढायचं बोललं तर शक्य नसतं. जोपर्यंत तो माणूस प्रवासी रिटर्न जाऊन कल्याणवरनं रिटर्न येत नाही तोपर्यंत तो ट्रेनमध्ये चढू शकत नाही. तिकडनं गाड्या जास्त वाढवल्या पाहिजे. एक दुसरं जे स्टेशनच्या बाहेर हॉकर झोन आहे ते हटवलं पाहिजे, जेणेकरून गर्दी कमी होईल, लोकांना याय जायला त्रास होणार नाही. तिसरं जे GST आहे ते एक कमी झालं पाहिजे, जेणेकरून रोजगार वाढतील. आजच्या डेटला रोजगार एक जॉब असेल तर 1000 लोक उभे असतात, त्या कमी झाल्या पाहिजे आहेत. आणि जी महागाई वाढलेली आहे ती कमी झाली पाहिजे. जे सर्वसामान्यांना ज्यांचा सॅलरी 8-10 हजार रुपये आहे तो अक्षरशः तारेवरची कसरत करत चाललेला आहे, त्याची कधीतरी सुटका करा ना. आज आम्ही तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो, तुम्हाला निवडून देतो, ते कशासाठी की काहीतरी आम्हाला कराल. पण आजपर्यंत जेवढे सरकार आले कोणीही काही केलं नाही आहे. जो तो आपापल्या पुरतं बघतात. हाय लेवलच्या लोकांचीच फॅसिलिटी बघितली जाते, सर्वसामान्यांसाठी कोणी काही करत नाही. ते काहीतरी करायला पाहिजे. नक्कीच तुमच्या काय अपेक्षा आहेत, काय सांगा? माझं म्हणणं आहे काय, बजेट तुम्ही वाढवा, बजेट कसं लिमिटमध्ये ठेवायला पाहिजे, जास्ती वाढून पाहिजे. दुसरं कसं GST वगैरे, काय काय लोक साधारण माणसं आहेत किंवा असे की का घर काम करणारे लोक आहेत किंवा डबे उचलून आहेत, पण त्या लोकांना त्याला काही वाटलं पाहिजे. म्हणजे गाडीतून जाताना वगैरे व्यवस्थित जायला पाहिजे. आणि गाड्या अशा असतात की एवढे की गाडी पॅक असते. आता मला जायचं म्हणणं मी कल्याण अंबरनाथ जातो रिटर्न पकडायला, तरी गाडी भेटत नाही असते, फुल पॅक असते. त्याच्यामुळे बजेट कसं साधारण माणसाठी बजेटनी हे पाहिजे, दुसरा काय नाही. तुम्ही काय सांगाल, तुमच्या काय मागण्या आहेत? किया ना, ये बिल्कुल सच किया आदमी, ये आदमी सच्चा है, बस मैं इतना ही कहूंगा. नक्कीच. बस मीनाक्षी, त्यांचा मुद्दा लक्षात आलेला आपण बघतोय. मात्र शेअर बाजारानं सध्या उसळी घेतलेली असं कळतंय आणि सकारात्मक जे काही संकेत आहेत शेअर बाजारात मिळतात. आताची मोठी बातमी आपण बघतोय, सेन्सेक्स मध्ये 90 अंशांनी सध्या तरी वाढ झालेली आहे. त्यामुळे एकूणच सध्या तरी सकारात्मक चित्र 36,347 वरती सेन्सेक्स गेलेला आहे. आणि सध्या तरी आपण बघतो ही उसळी जी आहे ती पॉझिटिव्ह म्हणावी लागेल, कारण 90 अंशांनी सध्या तरी वाढ झालेली आहे शेअर बाजारात. उसळी अशी म्हणायला लागेल. आणि सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. सामान्यांना नेमकं काय वाटतं ते देखील आपण जाणून घेणार आहोत, कारण शेवटी प्रश्न सामान्यांचा आहे. त्यांना या बजेटमध्ये नेमकं काय मिळणार याकडे सगळं लक्ष. पुन्हा एकदा बोलूयात, पुन्हा एकदा येऊयात छोट्याशा ब्रेक नंतर. क्विक कमेंट्स मी घेणार आहे. डॉक्टर राजू वाघमारे आणि महेश चव्हाण हे दोन्ही आपल्याकडे आहेत, त्यांना मी विचारणार आहे. त्या अगोदर दिल्लीला मात्र एकदा जाऊया, काय माहोल आहे तिथला बघूया. विनोद राठोड माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. विनोद, काय सांगशील? मोदी सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आणि अर्थसंकल्पाच्या ज्या कॉप्या आहेत त्या इथे पार्लमेंटमध्ये संसद भवनमध्ये पोहोचल्या आहे. आपण बघू शकतो की संसद भवनमध्ये ज्या काही कॉप्या बघितल्या आहेत त्यांची सर्व तपासणी करत आहे आणि त्या तपासणीनंतर ह्या कॉप्या ज्या आहेत त्या संसद भवनमध्ये जातील आणि थेट 11 वाजता केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या माध्यमातून हे वाचन करतील. केंद्र सरकारने
आणि आपण बघतो आता डॉक्टर राजू वाघमारे, आपण मगाशी आकडे जे बघितले, एकतर आकडे पहिले लीक झाले आणि त्याच्यानंतर हे सांगण्यात येते सारवासारव सरकारकडनं सुरू आहे की आकडे खरे नाही आहेत म्हणून. 45 वर्ष नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये, बेरोजगारीच्या बाबतीत भारत पाठी गेलाय असा आरोप थेट झालेला आहे. तथ्य या सगळ्या आकड्यांमध्ये, कारण काँग्रेस ओरडून ओरडून सांगते की बाबा गेल्यात नोकऱ्या, मात्र 2 करोड नोकऱ्या, अहो वाचल्या असत्या नोकऱ्या तरी खूप झाल्या असतं, द्यायच्या तर खूप नंतर. सॉरी, आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नोकऱ्या नवीन मिळणं ही तर या सरकारच्या काळातली दूरची गोष्ट झालेली आहे. 17-18चा जर तुम्ही रिपोर्ट बघाल तर 1,10,00,000 ज्यांच्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. म्हणजे 2 करोड दरवर्षी जॉब देणारे. आजची परिस्थिती अशी आहे की असलेले जॉब जे आहेत ते गेलेले आहेत. आता दुसरा प्रश्न असा की या सरकारने काय केलं तर सुरुवातीपासून आल्यापासून या सरकारने आकड्यांचं राजकारण केलं. आता आकड्यांचं राजकारण म्हणजे काय की ज्या पद्धतीने गणिताची आकडेमोड करून जी पद्धत अवलंबली जात होती त्या सगळ्या पद्धती या सरकारने बदलल्या. सगळे आकडे खोटेच दाखवले असं म्हणजे जीडीपी जे तुम्ही मोजताय ते जीडीपी मोजण्याची जर पद्धत तुम्ही बदलली तर यांच्या सरकारने जी जीडीपीची पद्धत बदलली त्याच्यामुळे 2 पॉइंट्स हा फरक पडतो. म्हणजे ज्या पद्धतीने यांची जीडीपी आहे ती जर बघितली तर ते मागच्या जीडीपीची जी गणना आपण करत होतो तर यांच्यामध्ये 2 पॉइंट वाढलेले दिसतात. म्हणजे त्यांनी सुरुवातच तिथून केली. आज 3 मधल्या 2 स्टॅटिस्टिकल आकडे तज्ञांनी राजीनामे दिले. याचं कारण मी तुम्हाला एक माहिती देतो की या सरकारने फक्त एम्प्लॉयमेंटचे म्हणजे बेरोजगारीचे आकडे हे लपवलेले नाहीत, तर यांनी एम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट जी सुरुवातीला होती ती 11-12ला रिलीज झाली. त्याच्यानंतर यांनी तो पूर्णपणे रिलीज केला नाही. त्याच्यानंतर कास्टच्या याच्यावर सोशो इकॉनॉमिक डेटा असतो. त्या डेटाच्या बाबतीत यांनी शेवटचा डेटा आमच्या काळामध्ये 11-12 मध्ये झाला होता. यांनी 2015ला फक्त सोशो इकॉनॉमिक रिलीज केलं पण कास्टचा डेटा रिलीज केला नाही. यांनी जो न्यूट्रिशन डेटा आहे तो कधी दिला नाही. एफडीआयचा डेटा आहे तो 2000 अडचणीचं होतं डॉक्टर हे सगळं. या प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही बघाल तर सरकारची पिछेहाट दिसून येते आणि मग आपली जी पिछेहाट आहे ती आकड्याच्या बाबतीत लोकांच्या लगेच लक्षात येईल. त्यापेक्षा ते आकडे आपण जाहीरच करायचे नाही. पण ती मराठीत एक म्हण आहे, कोंबडं झाकून ठेवलं तर सूर्य उगवायचा काही थांबत नाही. या सरकारला त्या म्हणीचा अर्थ म्हणजे फडणवीसांना आणि मोदींना ते समजावून सांगणं गरजेचं आहे. कारण त्यांच्यामध्ये असं आहे की कोंबड्याला झाकून ठेवूया सूर्य काय येणार नाही, पण सूर्य उगवतोच कळतं लोकांना. आज या देशाला 50 वर्ष मागे घेऊन जाण्याचं काम आणि पाप कोणी केलं असेल तर या मोदी सरकारने केलेलं आहे आणि त्याची फळं आपण बघतोय. कारण सगळीकडे बेरोजगारी आहे प्रत्येक सेक्टरमध्ये. म्हणजे शेतमजुरांपासून ते बाकीच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स पर्यंत. म्हणजे ज्या दिवशी मेक इन इंडियाचा प्रोग्राम मोदी सरकारने गिरगाव चौपाटीला आपल्या माहितीसाठी आपले जे जीडीपीचे आकडे आहेत युनायटेड नेशन्स रेग्युलेशन प्रमाणे दर 5 वर्षांनी आपल्याला पद्धती या रिव्हिजिट करायच्या असतात. प्रत्येक जगाने एक पद्धत निर्माण केली. जीव्हीए जी फॅक्टर कॉस्टवर होती ती मार्केट व्हॅल्यूवर देण्याची पद्धत सुरू झाली जी आपण एक्सेप्ट केली. आणि याच्या आधी 5दा आपण असे चेंजेस केलेले बदल केलेले आहेत. त्यामुळे हे बदल करणं अपेक्षित असतं. असं गृहीत धरा की हे बदल आम्ही केले आणि काहीतरी याच्यामध्ये गडबडी झालेली आहे. अहो बदल हा एकदा झाला पण त्याच्यानंतर इयर ऑन इयर ग्रोथ जी आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे, वर्ल्ड बँक आहे, स्टँडर्ड पुअर आहे, मूडीज आहे, या सगळ्यांना काहीच करत नाही का हो? तर या सगळ्या गोष्टी जीडीपीच्या माध्यमातून वाढलेल्या आहेत. आणि जरा बाहेर पडा, या टीव्हीच्या बाहेर पडा जरा. आज देशभरातल्या रस्त्यांचं जाळे बघो, रेल्वेमधले झालेले बेनिफिट्स बसो, इलेक्ट्रिक जी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, विजेचे प्रश्न बघो, एलपीजी पोहोचलेली आहे. हे टॅक्सेस न वाढवता हे सरकारने कसं काय केलं तर मुळामध्ये भ्रष्टाचार शून्य असं काम करून
हे केलेलं आहे. आता राहिला एनएससीचा रिपोर्ट, जो रिपोर्ट अजून ऑफिशियली एक्सेप्ट झालेलाच नाहीये, ज्याच्याबद्दल शासनकता आहे, पूर्ण फिगर्स यायचे आहे, तो एकदा त्याच्यापेक्षा आपण चर्चा करू. पण तो रिपोर्ट पहिले यायला तर हवा ना, एक्सेप्ट तेव्हा होणार जेव्हा तुमच्या टेबलवर ठेवणार. आणि आपण बघतोय पियुष गोयल संसदेत पोहोचलेले समोरची दृश्य आपण बघतोय. आणि 11 वाजता बरोबर आता वाचनाला सुरुवात होईल. सज्ज झालेले आहेत पियुष गोयल, संसदेत दाखल झालेले आहेत. मीडियाचे 1000 कॅमेरे आहेत त्यांना टिपताना समोरची दृश्य आपण बघतोय. आणि अर्थात पेटारा घेऊन तर आलेले आहेत, त्या पेटारातनं काय निघतं याकडे सगळ्यांचं लक्ष. दरवर्षी अर्थात ही दृश्य आपण बघतो आणि अर्थसंकल्प घेऊन आता पियुष गोयल पोहोचलेले आहेत. मात्र या पेटारात नेमकं काय आहे, पेटारा दाखवतील आता. मात्र या पेटारातनं काय निघणार सर्वसामान्यांसाठी, अर्थात कुठच्याही वित्तमंत्र्यासाठी हा सगळ्यात मोठा दिवस. कारण अर्थसंकल्पाकडे साऱ्या देशाची दिशा येणाऱ्या काळात ती ठरते आणि केवळ देशाची नाही तर आता राजकारणाची देखील दशा आणि दिशा ठरणार आहे. त्यामुळे खूप महत्वाचं 2019च्या निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि त्यामुळे हा अर्थसंकल्प हा सरकारसाठी भाजपसाठी देखील तितकाच महत्वाचा. त्यामुळे अर्थसंकल्पात नेमकं काय काय आता सामान्यांना देणार याकडे सगळ्यांचं लक्ष. बॅग उपर कीजिए असं मीडियाकडनं सांगितलं जातं पियुष गोयल यांना, कारण याच बॅगेत याच पेटाऱ्यात तो अर्थसंकल्प जो आहे तो लपलेला आहे. आणि म्हणूनच सर्वसामान्यांना नेमकं काय मिळणार याच पेटाऱ्यातनं, अर्थात 11 वाजता हा पेटारा पियुष गोयल उघडतील आणि त्यानंतर मग एक एक गोष्ट या देशासमोर मांडली जाईल, आकडे मांडले जातील. अर्थात कॅबिनेटची महत्वाची बैठक जी आहे ती पार पडेल, त्यात मंजुरी मिळेल आणि त्याच्यानंतर अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर गोयल संसदेत आता दाखल झालेले आहेत आणि 11 वाजता बरोबर बजेटच्या वाचनाला सुरुवात होईल. एक छोटासा मी ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परतूया. मान्यवर आपल्या सोबत आहेत, मला माहिती माइंडकरांनाही काउंटर करायचे पाठ करणार आणि डॉक्टर राजू वाघमारे हे देखील बोलणार आहेत याविषयी अगदी छोट्याशा ब्रेक नंतर. आणि अर्थसंकल्पाचा पेटारा घेऊन पियुष गोयल आता संसदेत दाखल झालेले आहेत. राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याकडनं मंजुरी घेऊन ते आता संसदेत पोहोचलेले आहेत आणि कॅबिनेटची बैठक काही वेळातच पार पडेल. तिथे मंजुरी घेतल्यानंतर आता बरोबर 11 वाजता हा पेटारा उघडणार आहे. अर्थसंकल्प वाचनाला सुरुवात होईल आणि त्यानंतर या देशासाठी नेमकं काय वाढून ठेवलेलं आहे, काय आहे या देशाच्या नशिबात, काय आहे या देशातल्या गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या नशिबात हे कळेल. हा पेटारा बरोबर 11 वाजता उघडला जाईल. प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत लाईव्ह दृश्य आपण बघतोय आता. आणि काही वेळापूर्वीच पियुष गोयल जेव्हा संसदेत दाखल झाले तेव्हाची दृश्य, मीडियाने त्यांना गराडा घातला आणि अर्थात पेटारा दाखवा, ती बॅग दाखवा असं मीडियाकडनं ओरडून सांगितलं जात आहे. कारण याच बॅगेत तो अर्थसंकल्प आहे आणि 11 वाजता बरोबर वाचनाला सुरुवात होईल. राष्ट्रपतींना जेव्हा भेटले आणि मंजुरी घेतली तेव्हाची दृश्य आपण बघतोय. पियुष गोयल यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आणि अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अनुमती जी आहे ती राष्ट्रपतींकडे मागितली तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि राष्ट्रपतींना भेटून आता ते संसदेत दाखल झालेले आहेत. डावीकडची दृश्य आहेत, संसदेत जेव्हा पियुष गोयल दाखल झाले तेव्हाची दृश्य. आणि आता ते बॅग त्यांनी उंचावून दाखवली. याच बॅगेमध्ये भविष्य आहे आता भारताचं. कारण आज अर्थसंकल्पात काय काय मिळणार आहे या भारतासाठी, काय काय गोरगरिबांसाठी मिळणार, टॅक्स रिबीटचं नेमकं काय होणार, शेतकऱ्यांसाठी काही वेगळ्या सवलती असणार काय, एक ना अनेक प्रश्न या देशाला पडलेले आहेत. आणि म्हणूनच या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष. उजवीकडची दृश्य आपण बघतोय, राष्ट्रपतींना भेटून जेव्हा त्यांच्याकडनं अनुमती घेण्यात आली हा अर्थसंकल्प सादर करण्याची तेव्हाची दृश्य आपण बघतोय. आणि त्यानंतर मग पियुष गोयल संसदेत दाखल झाले. सगळे अधिकारी यांच्याबरोबर पियुष गोयल यांनी भेट घेतली. आणि पुन्हा एकदा चर्चेला आपण सुरुवात करणार. डॉक्टर राजू वाघमारे, मगाशी तुम्ही थेट आरोप केलेला होता, त्याला पाठक यांनी उत्तर दिलं की जीडीपीची पद्धत जी आहे ती वारंवार बदलत असते, मग तर आम्ही काय वेगळं केलेलं नाहीये, काय काउंटर कराल? नाही, कसं आहे की पद्धत बदलण्याचा प्रश्न येत नाही. तुम्ही जर तो फॉर्म्युलाच बदलला तर त्याच्यानंतर तुमची येणारी सगळी उत्तरं जी असतील ती चुकीचीच असणार आहेत. म्हणजे तुम्ही जर तुमचा पायाच जर बदललेला आहे, तुम्ही त्याच्यात बदल जो केला तो सिस्टीम मध्ये जर बदल केला तर तो तुम्ही सांगायला पाहिजे, तो तुम्ही सांगितला नाही. अर्थात सीबीआयचा गैरवापर चालला असा आरोप केलेला आहे. मात्र आपण बघतोय कशा प्रकारे जेव्हा गोयल पोहोचले तेव्हाची दृश्य आपण बघितलेली आहे. डॉक्टर, तुमचा मुद्दा तुम्ही कंप्लीट करा. तुम्हाला असं म्हणायचं की पद्धत काय ती तरी सांगा आम्हाला. ती पद्धत जर तुम्ही चुकीची वापरली तर तुमची उत्तरच चुकीची येणार ना. पद्धत बदलण्याचा प्रश्न नाही, तुम्ही पद्धत म्हणजे पूर्ण गणिताचं स्ट्रक्चरच बदललं आणि तुम्ही सांगताय की या अगोदर असं होत होतं. पहिली गोष्ट असं होण्याचा प्रश्न येत नाही. दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने फाटक साहेब म्हणत होते की टीव्हीच्या बाहेर जा, अहो आम्ही रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावर बीजेपीच्या नेत्यांनी फिरायला पाहिजे. मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये
बीजेपी नेत्यांना विश्वास पाठक, आता डॉक्टर राजू वाघमारे यांचं तुम्ही काउंटर ऐकलं आणि खरगे आता मल्लिकार्जुन खरगे म्हणत होते की पुन्हा एकदा जुमलो की बारिश होगी, कारण आता इम्प्लिमेंटेशनला वेळच नाही तुम्हाला, किती मोठमोठ्या घोषणा तुम्ही केल्यात तरी. आधी मी डॉक्टर राजू वाघमारेंचं उत्तर देतो की फॉर्म्युला प्रोसेस काय, थोडंसं राजू वाघमारेंना मी विनंती करतो, ते हुशार आहेत, त्यांनी समजून घ्यावा विषय. केवळ राहुल गांधींच्या ट्विटवरनं ते चर्चेला उपस्थित राहू नये. पूर्वी काय होतं की जीव्हीए जो होता हा कॅल्क्युलेट करताना फॅक्टर कॉस्ट धरल्या जायची, ते आता फॅक्टर कॉस्टची मार्केट व्हॅल्यू धरल्या जाते आणि जगातली पद्धत आहे. आणि या पद्धतीला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, वर्ल्ड बँकेपासून सगळ्या संस्था देखील बघत राहतात. त्यामुळे राहुल गांधी काय म्हणतात त्याला महत्व नाही आहे. हे जीडीपी हा आपला वाढतोच आहे. आपण बिमारू देशांमध्ये होतो, फ्रगाईल 5 मध्ये होतो, आता आपण टॉप 6 ला आलेलो आहे. फ्रान्सला मागे पडलेलो आहे, पुढच्या वर्षी आपण इंग्लंडला पुढे पडतोय. राहिला प्रश्न खरगेंना मला हे सांगायचं की शेवटचं जे बजेट असतं इलेक्शनच्या आधीचं, त्या बजेटचा एक पॅटर्न आहे आणि त्या पॅटर्न प्रमाणे प्रत्येक सरकार तसं करत असतं. आम्ही राजकीय पक्ष आहे, आम्ही आतापर्यंत 4-4.5 वर्षामध्ये जे काही फिस्कल डिसिप्लिन पाहिली त्याचा बेनिफिट आम्ही सामान्यांपर्यंत देणार आणि हे आपल्याला बजेटमध्ये दिसणार. मला डॉक्टर काउंटर करतील मग माइंड करा लगेच. डॉक्टर अगदी थोडक्यात डॉक्टर राजू वाघमारे. नाही, कसं आहे की फाटक साहेब जे म्हणतायत की आपण बिमारू देशातून आपण वरती आलो. ज्यावेळी युपीए सरकार होतं त्यावेळी ऑलरेडी महासत्तेकडे आपली वाटचाल होती. शेतीच्या उत्पन्नाच्या बाबतीत आपण स्वयंभू होतो, रोजगाराच्या बाबतीत आपल्या सगळ्या गोष्टी बरोबर चालू होत्या. देशामध्ये एवढी बेरोजगारी कधीच नव्हती, शेतीच्या आत्महत्या एवढ्या कधीच वाढल्या नव्हत्या. तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये एवढी मंदी कधीच आली नव्हती. या सगळ्या गोष्टी, नोटबंदी, जीएसटी, या सगळ्या यांची प्रत्येक योजना सिटिंग म्हणजे स्टँडिंग योजनेपासून स्लिपिंग योजनेपर्यंत हे लोक गेले आणि देशाला पाठीमागे नेलंय. आता यांचा फक्त प्रचार आहे, आम्ही पुढे गेलो. अहो कुठे गेलो हे तर दाखवा. बरं, सामान्यपणे